विद्यार्थी मित्रांनो, आपण संपूर्ण लेसन शिकलेलो आहोत आणि आज आपण या लेसनचा एक्सरसाइज पाहणार आहोत. त्याचा स्वाध्याय पाहणार आहोत. सबस्टन्सेस इन द सराउंडिंग्स, देअर स्टेट्स अँड प्रॉपर्टीज, असा हा लेसन होता. हा लेसन आपण वेगवेगळ्या पार्टमध्ये शिकवलेला आहे. जवळजवळ 7 व्हिडिओ मी त्याच्यावरचे अपलोड केलेले आहेत. ते व्हिडिओसुद्धा पहा आणि मग आपण शेवटी एक्सरसाइज सोडवायचा असतो. मित्रांनो, तुमच्याकडे जर नोटबुक असेल तर नोटबुकमध्ये तुम्ही एक्सरसाइज लिहून घेऊ शकता किंवा तुम्ही माझ्या नंबरवर व्हॉट्सॲप केला तर मी तुम्हाला एक्सरसाइजची PDF पाठवू शकतो. तर आपण आता सुरुवात करूया एक्सरसाइज सोडवायला. तर जो क्वेश्चन नंबर 1 आहे तो पहिल्यांदा पाहूया आपण. In the paragraph below, write the solid, liquid or gas in each of the brackets depending on the substance referred to the just before. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, सॉलिड, लिक्विड आणि गॅस असे शब्द लिहायचे आहेत कुठं, ब्रॅकेटमध्ये. पण कसे ब्रॅकेट, समजा हा ब्रॅकेट आहे, त्याच्या आधीचा जो शब्द आहे तो पाहायचा आहे, तो सॉलिड आहे, लिक्विड आहे का गॅस आहे ते ओळखायचं आणि त्याच्यामध्ये लिहायचं. तर समजा हा बॉल काय आहे, स्थायू आहे, मग आपण या ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आहोत, सॉलिड. त्यानंतर ऑन अ ब्राईट सनी डे रिया अँड गार्गी आर प्लेइंग विथ अ बॉल. बॉल सॉलिड आहे म्हणून या ब्रॅकेटमध्ये आपण सॉलिड लिहिलेलं आहे. इन द पार्क गार्गी फील्स 30 सो रिया ब्रिंग्स टेंडर कोकोनट वॉटर. आता वॉटर हा जो वर्ड आहे तो काय आहे, लिक्विड आहे. मग या बॉक्समध्ये आपण काय लिहिणार, या ब्रॅकेटमध्ये लिहिणार आपण लिक्विड. त्यानंतर आता पुढे लिहायचं आहे ॲट द सेम टाईम अ स्ट्रॉंग ब्रीज. ब्रीज म्हणजे वारा. वारा काय आहे, वायुरूप आहे, त्याला काय म्हणायचं, गॅस. स्टार्ट ब्लोईंग ॲट इट ऑल्सो बिगिन्स टू रेन. आता रेन म्हणजे पाऊस काय आहे, पावसाचं पाणी लिक्विड असतं म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण लिक्विड. दे रन बॅक इन टू द हाऊस. हाऊस काय आहे, सॉलिड आहे, मग या ठिकाणी आपण लिहिणार सॉलिड. त्यानंतर चेंज देअर क्लोथ्स. कपडे काय आहेत, सॉलिड आहेत, मग या ठिकाणी सुद्धा काय लिहिणार आहोत आपण, सॉलिडच लिहिणार आहोत. अँड देन द मदर गिव्स देम अ कप. कप काय आहे, स्थायू रूपच आहे म्हणजे सॉलिड आहे म्हणून या ठिकाणी सुद्धा आपण सॉलिड लिहिणार. आणि कप ऑफ हॉट मिल्क. मिल्क काय आहे, लिक्विड आहे, द्रवरूप आहे म्हणून या ठिकाणी लिहिणार लिक्विड. म्हणजे सॉलिड ओळखायचं, तिथं सॉलिड लिहायचं. गॅस असेल तर ब्रॅकेटमध्ये गॅस लिहायचं. अशा पद्धतीने हा पहिला क्वेश्चन आपण सोडवायचा आहे. तर बाकीच्या प्रश्नांची उत्तरं पाहूया. मित्रांनो, यातील जो क्वेश्चन नंबर 2 आहे तो आहे डिस्कस. डिस्कस म्हणजे चर्चा करा. डिस्कस म्हणजे काय, चर्चा करा. डिस्कस. आता काय चर्चा करायची पहा. रिया पोर सम वॉटर फ्रॉम हर बॉटल इन टू अनदर बॉटल. डज इट चेंज द शेप ऑफ वॉटर. आता ही जी रिया आहे तिने काय केलेलं आहे, पोर सम वॉटर फ्रॉम हर बॉटल इन टू अनदर बॉटल. तिने तिच्या बॉटलमधून, तिच्या बाटलीतून काही पाणी अनदर बॉटल म्हणजे दुसऱ्या बाटलीमध्ये ओतलेलं आहे. तर आपल्याला काय विचारलं आहे, डज इट चेंज द शेप ऑफ वॉटर. याने त्या पाण्याचा आकार बदललेला असेल का, हो. तर याचं उत्तर काय आहे, आन्सर येस. त्या पाण्याचा आकार बदललेला असेल. का बदललेला असेल ते पुढं लिहिलेलं आहे मी, पहा. द शेप ऑफ द वॉटर विल चेंज बिकॉज लिक्विड्स डू नॉट हॅव अ शेप ऑफ देअर ओन. या ठिकाणी ओन शब्द पाहिजे होता. बिकॉज लिक्विड्स डू नॉट हॅव शेप ऑफ देअर ओन म्हणजे जे द्रव पदार्थ असतात, पातळ पदार्थ असतात, त्यांना स्वतःचा आकार नसतो. दे टेक द शेप ऑफ द कंटेनर इन विच दे आर प्रेझेंट. या ठिकाणी पहा डबल झालेला आहे. या ठिकाणी दे टेक द शेप ऑफ द कंटेनर इन विच दे आर प्रेझेंट म्हणजे ते ज्या भांड्यामध्ये जातात
त्या भांड्याचा आकार ते घेतात. म्हणून रियाने जर तिच्या बाटलीतून पाणी ओतलं तर ती ज्या बाटलीमध्ये पाणी ओततीये त्या बाटलीचा किंवा त्या बाटलीचा आकार ते पाणी घेईल, म्हणजे पाण्याचा आकार बदलेल. त्यानंतर आहे पहा, हलिमा पिक्स ऑफ अ स्मॉल स्टोन फ्रॉम द ग्राउंड अँड पुट्स इट इन द वॉटर इन अ डिश. ही जी हलिमा आहे तिने काय केलेलं आहे, पिक्स ऑफ अ स्मॉल स्टोन फ्रॉम द ग्राउंड, तिने जमिनीवरून एक छोटासा खडा उचलला, अँड पुट्स इट इन द वॉटर इन अ डिश, आणि डिशमध्ये पाण्यामध्ये तो खडा ठेवला आणि आपल्याला विचारलेलं आहे, डज द शेप ऑफ स्टोन चेंज. त्या स्टोनचा, त्या खड्याचा, त्या छोट्या दगडाचा आकार बदललेला असेल का? तर याचं उत्तर आहे नो, त्याचा आकार बदलणार नाही. नो, द शेप ऑफ द स्टोन विल नॉट चेंज बाय पुटिंग इट इन अ डिश. डिशमध्ये ठेवल्यानंतर सुद्धा तो जो स्टोन आहे त्याचा आकार बदलणार नाही. का बदलणार नाही? बिकॉज सॉलिड्स हॅव डेफिनेट शेप. कारण की तो जो स्टोन आहे तो सॉलिड आहे, स्थायीरूप आहे, आणि जे सॉलिड्स असतात त्याचा डेफिनेट शेप असतो त्यांना. दे डू नॉट चेंज देअर शेप. ते स्वतःचा आकार बदलत नाहीत. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 3 कडे वळायचं आहे. क्वेश्चन नंबर 3 पाहायचं आहे आपल्याला. राईट द प्रॉपर्टीज ऑफ दीज सबस्टन्सेस. आपल्याला खाली काही पदार्थ दिलेले आहेत आणि त्याचे आपल्याला प्रॉपर्टीज, त्याचे गुणधर्म लिहायचे आहेत. आता या ठिकाणी पहा, वॉटर फ्लुइडिटी म्हणजे पाण्याचा गुणधर्म आहे प्रवाहिता, उताराच्या दिशेने पाणी वाहू लागतं. त्यानंतर आपल्याला दिले ग्लास. ग्लास कसे असते? ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक असते, त्यातून म्हणजे प्रकाश किरण आरपार जाऊ शकतात. त्यानंतर काच ब्रिटलसुद्धा असते म्हणजे ठिसूळ असते, त्याच्यावर दाब दिल्यानंतर तिचे तुकडे तुकडे होतात. त्यानंतर चॉक असतो ब्रिटल. चॉकचा गुणधर्म काय आहे? ब्रिटल. चॉक ठिसूळ असतो. चॉक कसा असतो? ठिसूळ असतो. त्यानंतर आहे शुगर. शुगरचं प्रॉपर्टी काय आहे? शुगरची प्रॉपर्टी आहे सोल्युबिलिटी म्हणजे विद्राव्यता. म्हणजे द्रवात टाकल्यानंतर साखर विरघळते, म्हणजे दुधात टाकली, चहात टाकली की साखर विरघळते. त्यानंतर आहे सॉल्ट. सॉल्टचा सुद्धा गुणधर्म आहे सोल्युबिलिटी, विद्राव्यता. फ्लोअर म्हणजे पीठ, त्याचा सुद्धा गुणधर्म आहे सोल्युबिलिटी. त्यानंतर आहे कोल म्हणजे कोळसा, त्याचा आहे ब्रिटलनेस किंवा ब्रिटल, तो ठिसूळ असतो. सॉईल सोल्युबिलिटी. पेन हार्ड. त्यानंतर आहेत इंक. इंक म्हणजे शाई. शाईचा गुणधर्म कोणता आहे? फ्लुइडिटी. फ्लुइडिटी म्हणजे प्रवाहिता, शाई पातळ असते. सोप ब्रिटल. मित्रांनो, असे त्याचे काय होते? हे त्याच्या प्रॉपर्टीज होत्या. आता आपण पुढील क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन नंबर 4. व्हॉट इज अ सब्लिमेशन? राईट द नेम्स ऑफ एव्हरीडे सबस्टन्सेस दॅट सब्लिमेट. सब्लिमेशन म्हणजे संप्लवन म्हणजे काय? राईट द नेम्स ऑफ एव्हरीडे सबस्टन्सेस दॅट सब्लिमेट म्हणजे राईट द नेम्स ऑफ एव्हरीडे सबस्टन्सेस दॅट सब्लिमेट. आपल्या घरातील जे दैनंदिन वापरातील पदार्थ आहेत की ज्याचं सब्लिमेशन होतं, अशा सब्लिमेटिंग सबस्टन्सेसचे आपल्याला काय लिहायचे आहेत? नावं लिहायचे आहेत. तर त्याचा ॲन्सर काय आहे पहा. पहिल्यांदा सब्लिमेशन म्हणजे काय, त्याचे डेफिनेशन काय आहे पहा. द चेंज ऑफ अ सॉलिड सबस्टन्स डायरेक्टली इंटू गॅस ऑर वेपर विदाऊट फर्स्ट चेंजिंग इंटू अ लिक्विड इज कॉल्ड सब्लिमेशन. म्हणजे सॉलिड सबस्टन्सचे डायरेक्टली गॅस म्हणजे स्थायू पदार्थाचे डायरेक्ट वायू पदार्थात रूपांतर होते. डायरेक्ट होते म्हणजे काय होते? त्याला हीट दिली असता त्याचं लिक्विड बनत नाही, त्याचं डायरेक्ट गॅसियस फॉर्ममध्ये रूपांतर होतं. अशा प्रोसेसला काय म्हणतात? सब्लिमेशन असं म्हणतात. अशा चेंजला काय म्हणतात? सब्लिमेशन म्हणतात. सब्लिमेटिंग सबस्टन्सेस कोणते आहेत? ड्राय आईस आहे, कॅम्फर म्हणजे कापूर आहे, आणि नेप्थॅलिन. हे काय आहेत? सब्लिमेटिंग सबस्टन्सेस आहेत. तर क्वेश्चन नंबर 5. व्हॉट इज इट मेड फ्रॉम अँड वाय. आता आपल्याला काही वस्तू दिलेल्या आहेत, त्या कशाच्या बनलेल्या आहेत आणि त्या पदार्थाच्या का बनलेल्या आहेत त्याचं उत्तर लिहायचं आहे आपल्याला. अ सिकल टू कट शुगर केन म्हणजे ऊस
तोडण्यासाठी असणारे जो विळा आहे किंवा त्यांचं जे हे आहे साधन आहे त्याला सिकल म्हणतात. आणि हे सिकल कशाचं बनलेलं असतं पहा, इट इज मेड अप ऑफ आयर्न, ते लोखंडाचं बनलेलं असतं. आता हे सिकल लोखंडाचंच का बनलेलं असतं, बिकॉज इट इज व्हेरी स्ट्रॉंग अँड हार्ड, कारण की ते खूप मजबूत आणि कठीण असतं म्हणून ते ऊस तोडणं सोपं जातं त्याने, म्हणून ते लोखंडाचं, आयर्न म्हणजे लोखंडाचं बनलेलं असतं. त्यानंतर आहे द शीट्स यूज फॉर रूफिंग. शीट्स म्हणजे पत्रे, रूफिंग म्हणजे आपल्या घराच्या छतावर किंवा छपरावर घातलेले असतात. आपल्याला ऊन आणि पाऊस लागू नये म्हणून छत बनवण्यासाठी, छप्पर बनवण्यासाठी ते पत्रे असतात. ते कशाचे असतात, ॲल्युमिनियम इज यूज टू मेक शीट्स फॉर रूफिंग. म्हणजे जे पत्रे असतात ते ॲल्युमिनियम किंवा आयर्न, लोखंडाचे सुद्धा पत्रे असतात. बिकॉज इट इज मॅलिएबल, कारण की त्याच्यामध्ये वर्धनीयता गुणधर्म असतो. त्याला हॅमर केलं किंवा त्याच्यावर जर दाब दिला तर ते त्याचं पत्र्यामध्ये रूपांतर होतं. असं हे पत्रे ॲल्युमिनियम किंवा आयर्नचे सुद्धा बनलेले असतात, कारण की त्याच्यामध्ये मॅलिएबिलिटी असते म्हणून. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. स्क्रूड्रायव्हर कशाचा बनलेला असतो, इट इज मेड अप ऑफ स्टील, तो स्टीलचा बनलेला असतो, पोलादाचा बनलेला असतो. बिकॉज इट इज व्हेरी हार्ड अँड ड्युरेबल, कारण की तो हार्ड स्टील हा सबस्टन्स कसा आहे, हार्ड आहे, आणि ड्युरेबल म्हणजे टिकाऊ आहे, म्हणून स्क्रूड्रायव्हर त्याचा बनलेला असतो. कारण की स्क्रूड्रायव्हरला पहा कितीही म्हणजे मारावं लागतं, कधी कधी कठीण जे घटक असतात त्याच्यावर तो चालवला जातो. त्यानंतर आहे पेअर ऑफ टॉंग्स, म्हणजे चिमट्यांची जोडी. चिमटा तुमच्या चुलीतून विस्तव काढण्यासाठी वापरला जातो पहा. दे आर मेड अप ऑफ मेटल्स लाईक आयर्न ऑर ॲल्युमिनियम. हे जे चिमटे असतात ते आयर्न म्हणजे लोखंड किंवा ॲल्युमिनियमचे बनलेले असतात. त्याचे का बनलेले असतात, बिकॉज दे हॅव हाय मेल्टिंग पॉईंट्स अँड डू नॉट मेल्ट व्हाईल युजिंग ऑन फ्लेम्स. कारण की त्यांचा जो मेल्टिंग पॉईंट आहे, द्रवणांक आहे, तो खूप उच्च असतो. अँड दे डू नॉट मेल्ट व्हाईल युजिंग फ्लेम्स, आणि ते मोठ्या फ्लेम्स ज्योतीवर किंवा जाळामध्ये वापरले तर ते वितळत नाहीत, म्हणून ते आयर्न किंवा ॲल्युमिनियमचे बनलेले असतात. त्यानंतर आपण पाहूया इलेक्ट्रिक केबल्स, म्हणजे विद्युत वारा ज्या असतात, विद्युत तारा ज्या असतात की ज्याला वायर म्हणतात तुम्ही, ते कशाच्या बनलेले असतात पहा. मेटल्स लाईक सिल्वर, गोल्ड, कॉपर अँड प्लॅटिनम आर यूज टू मेक वायर्स बिकॉज दे आर डक्टाईल. कारण की त्यांच्यामध्ये डक्टिलिटी असते आणि त्याची तार बनवता येते, म्हणून इलेक्ट्रिक केबल्स ह्या सिल्वर, गोल्ड, कॉपर, प्लॅटिनम किंवा ॲल्युमिनियमच्या सुद्धा बनलेल्या असतात. आणि अजून एक इथं लिहायचे राहिले, त्याच्यामध्ये आर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ते कसे असतात, कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजे हे जे मेटल्स आहेत ते त्याच्यातून वीज वाहून नेली जाते, म्हणून त्या बनलेल्या असतात, कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. दे आर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, असं आपण अजून इथं या ठिकाणी लिहू शकतो. आता त्यानंतर पाहूया ऑर्नामेंट्स. ऑर्नामेंट्स म्हणजे काय, दागिने. Metals such as gold and silver are used for making jewelry because they are very lustrous. म्हणजे ऑर्नामेंट्स दागिने कशाचे बनलेले असतात, गोल्ड आणि सिल्वर, सोने आणि चांदीचे. आता सोने आणि चांदीचेच का दागिने बनवतात, बिकॉज दे आर मेटल्स अँड व्हेरी लस्टरस. लस्टरस म्हणजे त्यांना चकाकी असते म्हणून, ते चमकतात म्हणून. त्यानंतर मित्रांनो आहे पॉट्स अँड पॅन्स. भांडी कशाची बनलेली असतात, कॉपर इज यूज टू मेकिंग पॉट्स अँड पॅन्स बिकॉज इट इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट. जी भांडी आहेत ती कॉपर, तांब्याची बनवली असतात. अलीकडे स्टेनलेस स्टीलची सुद्धा भांडी बनवलेली असतात. का बनवतात त्याची भांडी, बिकॉज इट इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट, त्याच्यातून उष्णता वाहून नेली जाते सहज म्हणून. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 6, व्हॉट विल हॅपन इफ अँड वाय. नेल्स आर मेड ऑफ प्लास्टिक. खेळे जे असतात ते प्लास्टिकचे बनवले तर काय होईल, आपल्याला विचारले व्हॉट विल हॅपन इफ.
इफ नेल्स आर मेड ऑफ प्लास्टिक्स, खिळे आहेत ते प्लास्टिकचे खिळे बनवले तर काय होईल आणि तसं का होईल असं आपल्याला विचारले. अँड वाय असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता ह्यातले प्रत्येक प्रश्न आपण व्यवस्थित पाहूया. नेल्स आर मेड ऑफ प्लास्टिक. इफ नेल्स आर मेड आउट ऑफ प्लास्टिक दे कॅनॉट बी यूज्ड फॉर देअर युज्युअल पर्पजेस. जर खिळे जर प्लास्टिकचे बनवले तर त्याचा जो नेहमीचा वापरासाठी जे वापरले जातात त्या वापरासाठी ते वापरता येणार नाहीत. अजून काय होईल, दे कुड नॉट बी हॅमर्ड लाईक आयर्न नेल्स अँड कुड नॉट पोजेस द स्ट्रेन विच आयर्न नेल्स हॅव. ते आपण जर लोखंडाचे खिळे कसे हॅमर म्हणजे ठोकतो ते याच्यामध्ये, तसा त्यांचा ठोकण्यासाठी किंवा ते भिंतीमध्ये रोवण्यासाठी किंवा हे करण्यासाठी त्यांचा वापर होणार नाही. अँड दे कुड नॉट पोजेस द स्ट्रेन. हे जे खिळे ताण सहन करतात लोखंडाचे खिळे, तसे प्लास्टिकचे खिळे ताण सहन करू शकत नाहीत. इट मीन्स दे वूड हॅव नो स्ट्रेंथ म्हणजे त्याला ताकद नसणार आहे प्लास्टिकच्या खिळ्यांना. अँड होल्ड द थिंग्स टुगेदर, आणि ते दोन गोष्टी एकत्र बांधून ठेवण्याची तेवढी ताकद त्याच्यामध्ये नसणार आहे. म्हणून आपण खिळे प्लास्टिकचे बनवले तर त्याचे हे परिणाम होतील. त्यानंतर आहे अ बेल इज मेड ऑफ वूड. जी घंटा आहे, घंटा देवळात वगैरे असते, ती वूड म्हणजे लाकडाची बनवली तर काय होईल. इफ अ बेल इज मेड ऑफ वूड इट विल नॉट रिंग. जर ही जी घंटा आहे ती लाकडाची बनवली तर इट विल नॉट रिंग म्हणजे ती वाजणार नाही. द बेल्स आर मेड अप ऑफ मेटल्स लाईक कॉपर. ह्या ज्या घंटा असतात त्या कॉपर म्हणजे तांब्याच्या बनलेल्या असतात. आणि तांब्याच्या का बनवतात, ॲज दे शो द प्रॉपर्टी ऑफ सोनोरिटी. त्याला नादमयता असते म्हणजे ते वाजवल्यानंतर त्याच्यातून नाद उमटतो, आवाज येतो. द ॲबिलिटी टू प्रोड्यूस अ रिंगिंग साऊंड वेन स्ट्रक अपॉन. ह्याच्यामध्ये जेव्हा मारल्यानंतर किंवा त्याच्यावर आघात केल्यानंतर त्याच्यातून रिंगिंग साऊंड म्हणजे आवाज येतो, नाद येतो. म्हणून ही घंटा कॉपर म्हणजे तांब्याची बनवलेली असते. वूड डज नॉट हॅव दिस प्रॉपर्टी. लाकडामध्ये हा गुणधर्म नसतो. अँड हेन्स कॅनॉट बी यूज टू मेक बेल्स. आणि म्हणून लाकूड हे घंटा बनवण्यासाठी वापरता येणार नाही. त्यानंतर आहे रबर इज नॉट फिट ऑन अ पेअर ऑफ टॉंग्स. चिमट्यावर रबर बसवलं नाही तर काय होईल. टॉंग्स आर मेड अप ऑफ मेटल्स अँड दे हॅव ॲबिलिटी टू कंडक्ट हीट. हे जे टॉंग्स असतात, चिमट्या असतात, ते मेटल्स म्हणजे धातूचे बनलेले असतात आणि त्या धातूंमधून कंडक्ट हीट म्हणजे उष्णता वाहून नेली जाते. इफ द रबर इज नॉट फिटेड ऑन अ पेअर ऑफ टॉंग्स अवर हँड्स विल बर्न. जर त्याच्या टोकाला रबर बसवलं नाही तर आपले हँड्स विल बर्न म्हणजे आपले हात भाजण्याची शक्यता आहे, कारण की त्या धातूमधून उष्णता वाहून आणली असणार आहे. त्यानंतर आहे अ नाईफ इज मेड ऑफ वूड. म्हणजे जो चाकू आहे तो लाकडाचा बनवला तर काय होईल. अ नाईफ इज यूज्ड टू कट व्हेजिटेबल्स. हा जो नाईफ आहे, चाकू आहे, सुरी आहे, तो कशासाठी वापरला जातो. टू कट व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. भाजी आणि फळे चिरण्यासाठी, कापण्यासाठी वापरला जातो. द नाईव्ज इन रेग्युलर यूज विच वी यूज आर मेड अप ऑफ मेटल्स लाईक आयर्न. आता सध्याचे आपण नाईव्ज म्हणजे चाकू वापरतो रेग्युलरली, ते आयर्न म्हणजे लोखंडाचे बनलेले असतात. ॲज दे आर स्ट्रॉंग अँड ड्युरेबल ऑल्सो. आणि ते कसे असतात, स्ट्रॉंग म्हणजे मजबूत असतात आणि ड्युरेबल म्हणजे टिकाऊ असतात. दे कॅन बी शार्पन अँड मोल्डेड इन टू शेप्स. त्याला धार लावता येते, त्याला वेगवेगळ्या आकारामध्ये आपल्याला आपण मिळवू शकतो. नाईव्ज मेड आउट ऑफ वूड कॅनॉट बी यूज फॉर कटिंग फॉर चॉपिंग पर्पजेस. आणि जर लाकडाचे चाकू बनवले तर त्याला शार्पन म्हणजे त्याला धार लावता येणार नाही, त्याला शेप वेगळ्या शेपमध्ये त्याला मोल्ड करता येणार नाही, म्हणून चाकू हा लाकडाचा बनवता येणार नाही. ॲन ॲक्स इज मेड ऑफ रबर. या ठिकाणी म्हटलंय ॲन ॲक्स इज मेड ऑफ रबर. जी कुऱ्हाड आहे ती रबराची बनवली तर काय होईल. त्याचं उत्तर खाली आहे पहा. ॲन ॲक्स इज यूज टू कट अँड चॉप वूड. जी कुऱ्हाड आहे ती लाकूड कापण्यासाठी आणि लाकूड तोडण्यासाठी वापरली जाते.
इट इज मेड अप ऑफ मेटल्स, ती धातूचीच बनलेली असते. बिकॉज दे आर स्ट्रॉंग, हार्ड अँड ड्युरेबल ऑल्सो, कारण की जे मेटल्स असतात ते स्ट्रॉंग असतात, ड्युरेबल म्हणजे टिकाऊ असतात. सो दे कॅन बी मोल्डेड अँड शार्पन्ड, विच इज अन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स. These properties are not applicable to rubber, an axe made of rubber which will never be hard. जर आपण ॲक्स आहे ती रबरची बनवली तर ती तेवढी हार्ड नसणार आहे, कठीण नसणार आहे, म्हणून सो इट कॅनॉट बी यूज फॉर युज्युअल पर्पजेस. तर जे युज्युअल पर्पजेस आहेत म्हणजे कटिंग आणि चॉपिंग, या कापण्यासाठी आणि तोडण्यासाठी रबराची कुऱ्हाड वापरता येणार नाही. त्यानंतर आपल्याला बघा एक छोटासा आणि गमतीशीर प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. हू ॲम आय, मी कोण आहे. आय एम फाउंड इन अ थर्मामीटर, आय मेजर युअर टेम्परेचर. मी थर्मामीटर म्हणजे तापमापीमध्ये असतो आणि मी तुमचं तापमान मोजतो. मग कोण आहे असा, मर्क्युरी, पारा आहे. त्यानंतर आहे पहा दुसरा क्वेश्चन, आय मेक थिंग्स हॉट ऑर कोल्ड. माझ्यामुळे वस्तू गरम आणि थंड होतात. मी कोण आहे, टेम्परेचर म्हणजे तापमान. पुढचा क्वेश्चन नंबर 3, आय हॅव नो शेप, व्हॉट इज ओव्हर. मला आकार नाही, मग मी कोण आहे, गॅस. आय डिझॉल्व इन वॉटर बट नॉट इन केरोसिन. मी पाण्यामध्ये विरघळतो पण रॉकेलमध्ये किंवा केरोसिनमध्ये विरघळत नाही. मी कोण आहे, सॉल्ट म्हणजे मीठ. ते पाण्यामध्ये विरघळतं पण रॉकेलमध्ये विरघळत नाही. आता क्वेश्चन नंबर 8 पहा काय आहे त्यातला. वाय डज दिस हॅपन, असं का होतं. कोकोनट ऑइल थिकन्स इन विंटर. जे खोबरे तेल आहे ते घट्ट होऊन बसतं किंवा गोठून बसतं हिवाळ्यामध्ये, तर असं का होतं. कोकोनट ऑइल इज मेड अप ऑफ 2 टाइप्स ऑफ फॅट, सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड. इट कंटेन्स 90% सॅच्युरेटेड फॅट्स अँड 10% अनसॅच्युरेटेड फॅट्स. इट रिमेन्स लिक्विड ॲट हायर टेम्परेचर बट टर्न्स इन टू सॉलिड ॲज द टेम्परेचर ड्रॉप इन विंटर्स. तर त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. तर 90% सॅच्युरेटेड फॅट्स असतात, 10% अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. इट रिमेन्स लिक्विड ॲट हायर टेम्परेचर. तापमान जर जास्त असेल तर ते लिक्विड फॉर्ममध्ये राहतं. बट जेव्हा टेम्परेचर ड्रॉप म्हणजे तापमान कमी होतं, केव्हा तापमान कमी होतं, हिवाळ्यामध्ये कमी होतं तापमान खूप, दे टर्न्स इन टू सॉलिड म्हणजे ते स्थायू रूपात येतात, घट्ट होऊन बसतात. This property of coconut oil is attributed to the higher content of saturated fats. Mustard oil, sunflower oil remains liquid even in winters. जे मोहरीचं तेल असतं, सूर्यफुलाचं तेल असतं, they remain liquid even in winters. हिवाळ्यातसुद्धा हे लिक्विडमध्येच राहतात कारण की त्यांच्यामध्ये they contain less amount of saturated fats. त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण कमी असतं आणि कोकोनट ऑइलमध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण जास्त असतं, म्हणून ते काय होतं, हिवाळ्यामध्ये गोठून बसतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे पहा. केरोसिन लेफ्ट ओपन इन अ डिश डिसॲपियर्स. डिशमध्ये उघडं ठेवलेलं केरोसिन जे आहे, रॉकेल जे आहे, ते काही वेळाने डिसॲपियर म्हणजे नाहीसं होतं. तर असं का होतं. Kerosene left open in a dish disappears because it is a volatile compound. It quickly evaporates if it is kept in open. तर त्याचं क्विकली इव्हॅपोरेशन म्हणजे पटकन त्याचं बाष्पीभवन होतं आणि ते त्यातून नाहीसं होऊन जातं. पेट्रोलच्या बाबतीतसुद्धा तसं होतं. पेट्रोल थोडंसं जरी उघडं ठेवलं तरी ते हवेमध्ये उडून जातं किंवा त्याची वाफ होते. द फ्रॅग्रन्स ऑफ इन्सेन्स स्टिक lighted in one corner of a room spreads to the other corner. The fragrance of incense stick म्हणजे उदबत्त्याचा जो वास आहे, एका कोपऱ्यात आपण अगरबत्ती लावली इन वन कॉर्नर ऑफ अ रूम, आपल्या घराच्या किंवा एखाद्या खोलीच्या एका कोपऱ्यात आपण उदबत्ती लावली, अगरबत्ती लावली, तर तिचा वास एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यामध्ये पसरतो. असं का होतं. त्याचा आन्सर काय आहे पहा. When the incense stick is lighted, it releases smoke which contains the fragrance. When incense stick is lighted,
इट रिलीज स्मोक विच कंटेन्स द फ्रॅग्रन्स. जेव्हा आपण उदबत्ती पेटवतो तेव्हा त्याच्यातून स्मोक म्हणजे धूर बाहेर पडतो आणि ह्या धुरामध्येच इट कंटेन्स द फ्रॅग्रन्स, त्याचा सुगंध असतो. स्मोक इज अ फॉर्म ऑफ गॅस दॅट क्विकली स्प्रेड. धूर हे वायुरूप आहे किंवा वायूचं रूप आहे आणि वायुरूप असल्यामुळे इट क्विकली स्प्रेड्स इन द एंटायर रूम. म्हणून तो पूर्ण खोलीमध्ये पटकन पसरतो अलॉंग विथ द फ्रॅग्रन्स. आणि धूर पसरतो तर त्याच्या फ्रॅग्रन्स म्हणजे सुगंधासोबतच पसरतो. अँड दस मेकिंग द एंटायर रूम फ्रॅग्रंट. आणि संपूर्ण खोली जी आहे ती सुगंधित होऊन जात असते. आता पुढचा जो क्वेश्चन आहे डी क्वेश्चन आहे तो आपण पाहूया. व्हॉट डू यू सी इन द पिक्चर. तुम्हाला चित्रामध्ये काय दिसतंय. आता याचा आन्सर पहा काय आहे. द पिक्चर शोज 2 थिंग्स दॅट आर प्रेझेंट इन द टर्म ऑफ वॉटर. आता या चित्रामध्ये आपल्याला 2 वस्तू दिसत आहेत. एक ही वस्तू दिसते आणि एक ही वस्तू दिसते. आता ती कोणत्या वस्तू आहेत पहा. वन इज बलून. हा जो मोठा आहे तो बलून आहे, तो वरती आहे पाण्याच्या. दॅट फ्लोट्स ऑन द सरफेस ऑफ द वॉटर. की तो पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत आहे. वाईल द अदर इज ॲन ॲपल. आणि हे जे दुसरं आहे ते काय आहे, ॲपल आहे. दॅट सीम्स टू द बॉटम ऑफ द टब. म्हणजे बलून काय होते, फ्लोट म्हणजे तरंगतोय आणि जे ॲपल आहे ते कुठं आहे, इट इज ॲट द बॉटम ऑफ द वॉटर. म्हणजे पाण्याच्या तळाशी आहे, त्या टबच्या तळाशी आहे. द बलून फ्लोट्स ऑन द सरफेस ऑफ द वॉटर. हा जो बलून आहे तो पाण्यावर तरंगतोय. का तरंगतोय, बिकॉज इट हॅज लेस डेन्सिटी. त्याची जी डेन्सिटी आहे, त्याची जी घनता आहे ती कमी आहे, म्हणून तो पाण्यावर फ्लोट म्हणजे तरंगतोय. दॅट कम्पेअर्स टू द डेन्सिटी ऑफ द वॉटर व्हेअर ॲज. म्हणजे पाण्यापेक्षा या बलूनची डेन्सिटी कमी आहे म्हणून तो पाण्यावर तरंगतोय. व्हेअर ॲज द ॲपल सिंक्स इन टू द बॉटम. आणि हे जे ॲपल आहे ते काय होते, पाण्याशी सिंक म्हणजे बुडतंय. का बुडतंय, बिकॉज इट हॅज मोर डेन्सिटी दॅन वॉटर. ॲपलची डेन्सिटी जी आहे, घनता आहे, ती पाण्यापेक्षा जास्त आहे म्हणून ते त्याच्या तळाशी बुडत आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपला हा एक्झरसाइज संपलेला आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हा एक्झरसाइज लिहून ठेवायचा आहे. नेक्स्ट लेसनचा व्हिडिओ दररोज अपलोड होत आहेत. तुम्ही दररोज थोडा एक 10-15 मिनटं हे व्हिडिओ वेळ काढून पहा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. थँक्यू.